मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। SIT स्थापन करण्यात आलेली आहे, त्याच्याकडून नवनवीन खुलासे केले जात आहेत। अनेक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण सुदर्शन घुले जे मुख्य आरोपी समजला जात होता त्याला पुण्यातून अटक करण्यात आली। तसंच आपण पाहिलं तर सुधीर सांगळे हाही अटकेत आलेला आहे। त्याआधी विष्णू साठे याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक आरोपी आहे ज्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। तो कृष्णा आंधळे जो आहे तो अजून फरार असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या सगळ्यामध्ये ज्या संशयाची सुई म्हणजे मुख्य आरोपी हा असू शकतो आका म्हणून ज्याचं नाव समोर येतोय तो वाल्मिक कराड याने स्वतः CID कडे येत पुण्याचं जे मुख्यालय आहे CIDचं तिथे शरणागती पत्करलेली होती। त्याने आत्मसमर्पण केलेलं होतं आणि हे आत्मसमर्पण करत असताना तो एक गाडीतून आलेला होता आणि त्या गाडीची लिंक ही अजित पवारांच्या ताफ्यातील एक गाडी अशी लिंक जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यानंतर विरोधकांनी अनेक जे आरोप आहेत ते केलेले होते की अजित पवारांच्या ताफ्यातील गाडी घेऊन वाल्मिक कराड CIDच्या मुख्य कार्यालयामध्ये कशी काय शरणागती घेतो, याचा अर्थ त्याला कोणी ती गाडी दिली, अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते अनेक विरोधकांकडून करण्यात आलेले होते। त्यावेळेला त्या गाडीचा जो चालक होता त्याने असं सांगितलं होतं की मला लिफ्ट माझ्याकडे मागितली गेली, वाल्मिक कराडने माझ्याकडे लिफ्ट मागितली, मला पुण्याच्या CIDच्या मुख्य कार्यालयामध्ये न्या, अशा प्रकारची विनंती त्याने केली आणि म्हणून मी त्याला माझ्या गाडीत बसून आणलं, अशा प्रकारचं वक्तव्य त्या चालकानं केलेलं होतं। परंतु आता याच संदर्भामध्ये शरद पवार गटाचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि मोठे खुलासे जे आहेत ते त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। ट्विट करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अनेक फोटो देखील तिथे शेअर केलेले आहेत आणि त्याची लिंक जोडत त्यांनी कशी ही गाडी अजित पवारांशी अगदी जवळची आहे, तो चालक कोण आहे, ते चित्र कोणते आहे, ती कोणी या गाडीची पूजा केली, मग याची कडी न कडी जोडत गेलो तर आपल्याला काय दिसून येतं, अशा प्रकारचे जे ट्विट आहे ते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। नेमकं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट काय केलंय, कोणते फोटो शेअर केलेत ते आपण पाहूया। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले, त्यामध्ये म्हटले की शिवलिंग मोराळे हा MH23BG2231 या गाडीचा मालक आहे, त्याचा हा फोटो आहे। जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा या गाडीची पूजा करतानाचा हा फोटो आहे। आता ही पूजा कोण करतंय हे स्पष्ट दिसतच आहे। आता आपण या फोटोवरून एक एक कडी जोडत जाऊया। सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात MH23BG2231 ही गाडी दिसते। त्यानंतर या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे अजितदादांपासून जवळच जो आहे तो उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। शेवटी ज्या गाडीतून वाल्मिक कराड हा CID कार्यालयात शरणागती पत्करतो ती गाडी देखील MH23BG2231 हीच आहे आणि या गाडी शिवलिंग मोराळे दिसतोय, ज्या गाडीची पूजा धनंजय मुंडे करतायत। जी गाडी अजितदादांच्या ताफ्यात वापरली जाते आणि ज्या गाडीतून वाल्मिक कराड शरणागतीसाठी येतो त्या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे म्हणतो, वाल्मिकनं मला हात दाखवला म्हणून लिफ्ट दिली। वा वा, सारं चित्र आता स्पष्ट आहे। तरीही नरो वा कुंजरो वा अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे, अशा प्रकारचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे। तसंच अजित पवारांच्या ताफ्यातली ही गाडी असून शिवलिंग मोराळे जो या गाडीचा मालक आहे आणि त्याही वेळेला जो गाडी चालवत होता त्याची कशी लिंक आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात येतोय। सध्या या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत, कारण की SITची जी एक टीम आहे त्यांच्याकडून जे व्हिडिओ डिलीट करण्यात आलेले होते आरोपींकडून संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे, ते रिकव्हर करण्यात आलेले आहेत। ते व्हिडिओ न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे जे काही आरोपी पकडले गेलेले आहेत त्यांना काय शिक्षा होते। वाल्मिक कराड याचं नाव खंडणीमध्ये समोर आलेलं आहे, परंतु हत्या प्रकरणामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे का या संदर्भातील चौकशी सध्या सुरू आहे। हे प्रकरण जे आहे ते काही नवं वळण घेतं। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।